पुण्यात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडलेली आहे। स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतली धक्कादायक घटना आहे। पुण्यात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आलेला आहे। अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे पुण्यात। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी योगेश बोरसेकडून। योगेश, काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण जे काय आहे वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातल्या स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडलेली आहे आणि तेही शिवशाही बसमध्ये। ही राज्य शासनाची बस असते आणि स्वारगेट बस स्थानकामध्ये हा बलात्कार करण्यात आलेला आहे। पहाटेच्या सुमारास या तरुणीला एकटं पाहून त्या नराधम आरोपीने या तरुणीवरती बलात्कार केलेला आहे। स्वारगेट पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आणि या संपूर्ण घटनेची चौकशी आता स्वारगेट पोलीस करताय। मात्र ज्या पद्धतीने हा संपूर्ण प्रकार जो काही आहे तो धक्कादायक आहे आणि ज्या पद्धतीने एकूण स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण पहाटेच्या सुमारास होतं निर्मनुष्य हा संपूर्ण परिसर त्यावेळी होता। या सगळ्या परिसराचा किंवा या सगळ्या अंदाजात आरोपीने त्या तरुणीवरती बलात्कार केलेला आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या पुढच्या काळात तिची जी ती तरुणी आहे तिला ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला सुद्धा कोर्टात आज कोर्टात सादर करण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्या घटनेने पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण पुन्हा एकदा सिद्ध झालंय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। योगेश, सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। हा नेमका घडला कसा काय? पोलिसांची गस्त तेव्हा नव्हती का? गाडीत नेमकं कोणी नव्हती का? त्याचबरोबर आरोपी अत्याचार करत असताना इतर कोणी प्रवासी आसपास नव्हते का? सौरभ, पहाटेची वेळ असल्यामुळे त्या परिसरामध्ये कोणी नव्हतं। निर्मनुष्य हा संपूर्ण परिसर होता। पोलिसांची गस्त त्या परिसरात असते, मात्र त्यावेळी पोलीस त्या परिसरामध्ये नव्हते आणि त्यामुळे त्या सगळ्या परिसराचा या सगळ्या सुनसान परिसराचा फायदा घेत आरोपीने या तरुणीवरती बलात्कार केलेला आहे। मात्र या संपूर्ण घटनेसंदर्भात अधिक जी काही माहिती आहे कदाचित थोड्याच वेळात पुणे पोलिसांकडून दिली जाण्याची शक्यता आहे। मात्र सध्या या तरुणीवरती उपचार सुरू झालेले आहेत आणि आरोपीची चौकशी देखील पोलिसांकडून केली जात आहे। ठीक आहे, धन्यवाद योगेश या माहितीबद्दल।